सलग पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. बळीराजाची आशा आता पुन्हा पल्लवित झाल्यात. खरीप पिकांना मिळाले नवजीवन. केळापूर तालुक्यात समाधानाचं वातावरण. गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुललाय. पावसाअभावी चिंतेत असलेल्या बळीराजाला या पावसानं मोठा दिलासा दिला असून खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. यंदा पावसानं सुरुवातीला उशीर केल्यानं अनेक शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाने पेरणी केली होती. मात्र पाऊस न झाल्यानं पिकांच्या उगवणीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकटही ओढावलं होतं. अनेक मागील काही दिवसांतील पावसामुळे शेतात आवश्यक ओलावा निर्माण झाला असून पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झालंय. तालुक्यातील बहुतांश भागात सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या खरीप पिकांची उगवण चांगली झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिल्यास पिकांची वाढ अधिक जोमाट होण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. कृषी विभागात शेतकऱ्यांना वेळेवर तण नियंत्रण, खतांचा संतुलित वापर आणि शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीनं करण्याचाही सल्ला देण्यात आलाय. सध्या केळापूर तालुक्यात सर्वत्र हिरवाईच पसरू लागली असून पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा बळावल्यात. आगामी काळातही पावसाची साथ कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करतात. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक हनुमान लसाते, यवतमाळ.